नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जसं की तुम्ही थंबनेलला पाहिलंच आहे की आज आपण पोह्यामध्ये बेसनचं मिश्रण घालून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवत आहोत. चला तर मग मंडळी, याचं आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे, सोबतच पौष्टिकसुद्धा आहे. सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे. पोहे धुतल्यानंतर यामधलं पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि यामध्ये दुसरं पाणी घालायचं आणि 1 मिनिटभर पोहे या पाण्यामध्ये ठेवून द्यायचे, जेणेकरून पोहे छान मऊसूद असे भिजले जातात. आता यामधील पुन्हा पाणी काढून टाकायचं आहे आणि झाकण ठेवून पोहे 10 मिनिटाकरता साईडला ठेवून देऊया. आता इथे आपल्याला बेसनचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला 3 चमचे बेसन पीठ घ्यायचं आहे, म्हणजेच पाव वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं करत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि बेसनचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. एकदम जास्त पाणी घालू नका, गरजेप्रमाणे जसं जसं लागेल तसं पाणी घालून मिक्स करून घेऊया, जेणेकरून इथे बेसनच्या गाठी, मिश्रणाच्या गाठी वगैरे तयार होणार नाहीत. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि हे मिश्रण आपल्याला जरा पातळसर असं बनवून घ्यायचं आहे. इथे पहा, या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. सरसरीत पातळसर बेसनचं मिश्रण बनवलेलं आहे. आता 10 मिनिटं झालेले आहेत. आपण यावरचं झाकण काढूया आणि पोहे पहा, इथे अगदी मऊसूद असे भिजलेले आहेत. पाहू शकता, अगदी मऊसूद असे आपले पोहे भिजले. आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं बेसनचं मिश्रण घालायचं आहे. हे संपूर्ण बेसनचं मिश्रण आपल्याला या पोह्यामध्ये घालायचं आहे. पहा, असं पातळसर आपल्याला हे बेसनचं मिश्रणाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. सर्व बेसनचं मिश्रण घातलं की आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. मिक्स करताना पोहे असे चमच्याच्या मदतीने मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे हे सर्व छान एकजीव होतं. असं मॅश करत करत असं ह्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आता यामध्ये आवडीप्रमाणे भाज्या घालायच्या, जसे की इथे मी घालते बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कोथिंबीर. सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालू शकता. भाज्या घालून पहा, छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही कोबी, बीट, गाजर, शिमला मिरची अशा वेगवेगळ्या तऱ्हेच्या भाज्या वापरू शकता, ज्यामुळे आपला हा पदार्थ आणखीनच पौष्टिक बनेल. आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट. तिखट जितकं आवडतं त्यानुसार तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे किचन किंग मसाला. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही मसाले घालू शकता, जसे की गरम मसाला असेल, किचन किंग मसाला असेल किंवा सब्जी मसाला, असे कोणतेही वेगवेगळे मसाले घालू शकता. इथे मी किचन किंग मसाला यामध्ये वापरलेला आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, अगदी व्यवस्थित असं मिक्स करून झालं. आता यामध्ये ना आपल्याला थोडासा ओवा घ्यायचा आहे. ओवा हातावरती चोळून यामध्ये घालायचा. बेसनचं पीठ वापरलेलं आहे ना, त्यामुळे थोडासा ओवा यामध्ये घालायचा आहे. सोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा आपला पदार्थ खूपच पौष्टिक होतं. रोजचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर 10 मिनिटांमध्ये तुम्ही हा झटपट असा होणारा पौष्टिक पदार्थ बनवू शकता, जो की घरामध्ये सर्वांनाच आवडेल. पहा, छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता इथे पीठ पहा जरा घट्टसर आहे, त्यामुळे 2 चमचे पाणी घालून याला अशा पद्धतीचं आपण बनवून घेतलेलं आहे. मिश्रण इथे आपलं तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी अशा स्वरूपाची असायला हवी. आता लगेचच गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. इथे मी तेलाचा वापर केलेला आहे. पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं. आता तयार केलेलं पोह्याचं मिश्रण आपल्याला पॅनवरती घालायचं आहे. मिश्रण घातल्यानंतर पहा, याला चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने अलगद असं पसरवून घ्यायचं आहे. पातळसर अशा स्वरूपामध्ये याला आपल्याला बनवून घ्यायचं आहे, जास्त जाडही बनवायचं नाही. तर इथे आपण बनवतो आहे पोह्याचे थालीपीठ, जे की अगदी झटपट तयार होतात, खायलाही पौष्टिक आहे आणि चवीलासुद्धा खूप भारी लागतात. तर हे थालीपीठ घालताना पहा, असं जाडसर घालायचं नाही, जरा पातळसर घालायचं, म्हणजे हे चवीला खूप भारी लागतात आणि खमंग असे भाजले जातात. पातळसर असं थालीपीठ मी पॅनवरती घातलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं याला मध्यम गॅसवरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटानंतर यावरचं झाकण काढलं. वरच्या बाजूने थोडंसं याला आपण तेल लावून घेऊया आणि आता हे थालीपीठ आपण पलटी करून घेऊया. पहा, खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला मध्यम गॅसवरती भाजून घेऊया. दोन्ही बाजूने अलटी पलटी करून आपण हे थालीपीठ व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे.
तर मी तर याला थालीपीठच म्हणेल. तुम्ही याला काय म्हणाल ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. याच पद्धतीने इथे आपण आणखीन एक थालीपीठ बनवून घेऊया. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या आकाराचे हे थालीपीठ बनवून घेऊ शकता. जमेल तितकं पातळसर असं हे थालीपीठ आपल्याला पॅनवरती पसरवून घ्यायचं आहे आणि भाजताना गॅस नेहमी मध्यमच ठेवायचा आहे, जेणेकरून हे थालीपीठ खूप छान खमंग असे भाजले जातात. यामधल्या भाज्यासुद्धा व्यवस्थित अशा शिजल्या जातात, त्यामुळे गॅस मध्यमच ठेवायचा आहे. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी किंवा छोट्या मोठ्या भुकेसाठी झटपट असे होणारे हे पोह्याचे थालीपीठ नक्कीच बनवून देऊ शकता. पहा मग लहान मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार नक्कीच मानता येतील. आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलवरती मी खूप सारे युनिक आणि पौष्टिक अशा रेसिपीज शेअर केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडल्याशिवाय राहणारच नाही. पहा इथे आपण दुसरे थालीपीठसुद्धा बनवून घेतलेले आहे. आता याला पलटी करून घेऊया. पहा एकदा तवा तापला ना की पुढचे थालीपीठ अगदी खमंग असे पटापट भाजले जातात. पहा खालच्या बाजूने मस्त असं भाजलं गेलेलं आहे. अलटीपलटी करून याला दोन्ही बाजूने आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया. हे पोह्याचे थालीपीठ तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. खायला सुद्धा हलकं फुलकं आहे आणि पोटभरीचं आहे. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरगुती भोजन या अस्सल मराठमोळ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पहा इथे किती मस्त आपले पोह्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. हे थालीपीठ तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्कीच बनवून पहा. चला तर मंडळी, भेटूया आपण आपल्या अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मंडळी तुमचे खूप खूप धन्यवाद. रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. तुमचा प्रतिसाद माझ्यासाठी खूपच मोलाचा आहे. नवीन रेसिपीमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.